सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आर प्रोग्रामिंगमधील लूप्सविषयी थोडक्यात माहिती. ज्यावेळेस आपल्याला एखादी कंडिशन येते की त्यामध्ये आपल्याला सेव्हरल नंबर ऑफ स्टेटमेंट्स सेव्हरल नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट करायचे असतात, तिथे आपल्याला ह्या लूपचा उपयोग होऊ शकतो. कारण का तर लूप काय आहे? अ लूप स्टेटमेंट अलाउज अस टू एक्झिक्यूट अ स्टेटमेंट ऑर ग्रुप ऑफ स्टेटमेंट मल्टिपल टाइम्स. लूपमध्ये अशी फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड करून दिलेली आहे की ग्रुप ऑफ स्टेटमेंट आपल्याला मल्टिपल टाइम्स एक्झिक्यूट करता येतात. मग आर प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला जो काही पहिला लूप दिलेला आहे त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया. तर आपल्याकडे आर प्रोग्रामिंगमध्ये पहिला लूप आहे तो रिपीट लूप आहे. मग रिपीट लूप काय सांगतोय आपल्याला इथे? तर रिपीट लूप The repeat loop executes the same code again and again until stop condition is met. जोपर्यंत त्याला स्टॉप कंडिशन सापडत नाही तोपर्यंत तो त्या ग्रुप ऑफ स्टेटमेंटमध्ये जे काही कमांड्स त्याला दिलेले आहेत तो त्या काय करतोय? एक्झिक्यूट करतोय सेव्हरल नंबर ऑफ टाइम्स किंवा मल्टिपल टाइम्स. आणि थांबणार केव्हा आहे? स्टॉप कंडिशन. मग इथे बघा रिपीट लूपचा सिंटॅक्स दिलेला आहे. रिपीट कर्ली ओपनिंग कमांड्स इफ कंडिशन, जी स्टॉप कंडिशन आपल्याला द्यायची ती आपल्याला द्यायची आहे इफ मध्ये, आणि कर्ली क्लोजिंग आहे इथे. रिपीट सेव्हरल नंबर ऑफ टाइम्स कमांड्स किंवा मल्टिपल टाइम्स जे आपल्याला कमांड्स एक्झिक्यूट करायचे ते आपल्याला इथे द्यायचे आहे. ही आपली स्टॉप कंडिशन आहे. इफ कंडिशन कर्ली ओपनिंग ब्रेक आणि कर्ली क्लोजिंग ही आपली काय आहे? ह्या लूपची स्टॉप कंडिशन आहे. आणि ह्या ज्या काही कमांड्स आहेत ह्या आपल्याला मल्टिपल टाइम्स एक्झिक्यूट करायच्या आहेत. आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया. इथे मी एक व्हेरिएबल किंवा आपण त्याला ऑब्जेक्ट म्हणतोय, ऑब्जेक्ट डिक्लेअर केला. व्ही इज इक्वल टू रिपीट लूप एक्झाम्पल, रिपीट लूप एक्झाम्पल. ओके. नंतर मी एक काउंट करण्यासाठी घेतोय. काउंट इज इक्वल टू 0 सेट केला आहे मी. त्यानंतर मी आता रिपीट लूप इथे स्टार्ट करतोय. रिपीट कर्ली ओपनिंग. मला जे काही स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे मल्टिपल टाइम्स मी ते इथे देतोय. प्रिंट व्ही, मला व्ही प्रिंट करायचं आहे मल्टिपल टाइम्स. ओके. काउंट इज इक्वल टू काउंट +1. हा माझा काउंट जो काय आहे तो इन्क्रीमेंट होत जाणार आहे आणि एका स्पेसिफिक कंडिशनला मला काय करायचं आहे? हे लूप ब्रेक करायचं आहे. इफ काउंट ग्रेटर दॅन 5, ज्यावेळेस काउंट ग्रेटर दॅन 5 होणार आहे त्यावेळेस मला काय करायचे? हे लूप ब्रेक करायचं आहे, कारण काउंट माझा इथे 0ला सेट केलेला आहे. ओके. इफमध्ये मी ब्रेक देतोय जेणेकरून हे लूप इथे ब्रेक होऊन जाणार आहे आणि मी हा रिपीट लूप जो आहे तो इथे क्लोज करतोय. मला बघा इथे रिपीट लूपमध्ये जे काय मी प्रिंट व्ही केला आहे तर व्हीचं मला इथे आउटपुट डिस्प्ले झालेलं आहे. इथे बघा मला आउटपुट मिळालेलं आहे. रिपीट लूप एक्झाम्पल, रिपीट लूप एक्झाम्पल, रिपीट लूप एक्झाम्पल 6 टाइम्स इथे काय झालेलं आहे? मला ते इथे प्रिंट झालेलं आहे. हे कशामुळे शक्य झाले? कारण काउंट आपला तिथे 0ला सेट केलाय आणि आपण काय केलंय? रिपीट लूप स्टार्ट केले. त्याने पहिल्यांदा जो काही व्ही आहे तो प्रिंट केलाय, काउंट एकदा इन्क्रीमेंट केलाय, कंडिशन चेक केली आणि हे जोपर्यंत करतोय जो की काउंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 5 होत नाही तोपर्यंत ही कंडिशन तो काय करतोय? एक्झिक्यूट करतोय. इथे बघा व्ही डिक्लेअर केलेला आहे. ओके. काउंट सेट केलाय 0ला, रिपीट लूप मी स्टार्ट केलं आणि प्रिंट व्ही केला आहे. त्यावेळेस रिपीट लूप एक्झाम्पल ही जी काही स्ट्रिंग आहे माझी ती काय होणार आहे? इथे प्रिंट होणार आहे. त्यानंतर काउंट इज इक्वल टू काउंट +1 म्हणजे 0 + 1 आणि काउंटची व्हॅल्यू काय होणार आहे? आता 1 होणार आहे. 0 ग्रेटर दॅन 5 कंडिशन काय होते? इथे फॉल्स होते. तो काय करतोय? परत लूप एक्झिक्यूट करायला स्टार्ट करतोय. ज्यावेळेस काउंटची व्हॅल्यू 6 होणार आहे, 6 ग्रेटर दॅन 5, त्यावेळेस काय होणार आहे? हे ब्रेक एक्झिक्यूट होणार आहे आणि हा लूप काय होणार आहे? इथे ब्रेक होणार आहे. पण 0 to 5 पर्यंत किती होत आहेत? 6 टाइम्स इथे लूप हा काय होतं? इथे एक्झिक्यूट
झालेला आहे, कारण 0 1 2 3 4 आणि 5 6 टाइम्स हा लूप एक्झिक्यूट झाला. ज्यावेळेस काउंटची व्हॅल्यू 6 झाली, 6 इज ग्रेटर दॅन 5, आणि ही कंडिशन काय झाली आपल्यासाठी आता ट्रू झाली आहे, आणि इथे लूप हा ब्रेक झालेला आहे. त्यामुळे आपल्याला रिपीट लूप एक्झाम्पल हे 6 वेळा इथे प्रिंट होऊन मिळाले, कारण का 0 1 2 3 4 5 हे 6 होत आहेत, आणि ज्यावेळेस व्हॅल्यू 6 होते त्यावेळेस हा लूप इथे ब्रेक झालेला आहे. कारण इथे आपण 0 पासून सुरू केल्यामुळे हे 6 वेळा प्रिंट झाले. 1 पासून सुरू केलं असतं तर हे 5च वेळा प्रिंट झालं असतं, कारण काउंट आपण काय केलेलं आहे इथे 0 ला सेट केलेलं आहे, त्यामुळे हे 6 वेळा प्रिंट झालं. 1 ला सेट केलं असतं तर 5 वेळा प्रिंट झालं असतं. ते इथे कंडिशनवरती डिपेंड आहे. पण या पद्धतीने आपल्याला काय करता येतोय, हा रिपीट लूप सेव्हरल नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट करता येतो. ही जी काही एकच स्टेटमेंट किंवा एकच कमांड आपण दिलेली आहे, पण ती आपण मल्टिपल टाइम्स काय केलेली आहे, एक्झिक्यूट केलेली आहे. आणि इथे ह्या एक्झाम्पल पुरतं जर बघायचं झालं तर ती आपण 6 वेळा इथे एक्झिक्यूट केलेली आहे. त्यानंतर आपलं पुढचं जे लूप आहे ते आहे आपल्याकडे व्हाईल लूप. आर प्रोग्रामिंग मधील आपलं पुढचं लूप आहे किंवा 2 नंबरचं लूप आहे व्हाईल लूप. तर व्हाईल लूप आपल्याला काय फॅसिलिटी प्रोव्हाइड करते ते आपण एकदा बघूया. दी व्हाईल लूप एक्झिक्यूट्स दी सेम कोड अगेन अँड अगेन अंटिल स्टॉप कंडिशन इज मीट. ओके, त्याचा सिंटॅक्स बघूयात आपण. व्हाईल टेक्स्ट एक्सप्रेशन कर्ली ओपनिंग स्टेटमेंट कर्ली क्लोजिंग. इथे टेस्ट एक्सप्रेशन जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, कंडिशन द्यायची आहे की हे कंडिशन जोपर्यंत ट्रू होत आहे तोपर्यंत हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होत राहतील. ज्या वेळेस हे एक्सप्रेशन फॉल्स होईल त्यावेळेस आपला जो काही पॉइंटर आहे तो काय होणार आहे, हे लूप सोडून पुढचे स्टेटमेंट तिथं एक्झिक्यूट करणार आहे. जोपर्यंत कंडिशन ट्रू होते तोपर्यंत हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होत राहतील. जेव्हा हे एक्सप्रेशन किंवा कंडिशन फॉल्स होईल तेव्हा लूप तिथे स्टॉप होऊन जाणार आहे. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण बघूयात. इथे मी v इज इक्वल टू व्हाईल लूप एक्झाम्पल काउंट इज इक्वल टू 0 व्हाईल. इथे आता मला कंडिशन द्यायची, काउंट लेस दॅन ऑर इक्वल टू 5 घेतोय मी, लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कर्ली ओपनिंग प्रिंट v. इथे मी v प्रिंट केलाय, आणि आता काउंट मी काय करतोय, प्लस प्लस करतोय किंवा काउंट मध्ये एक व्हॅल्यू ऍड करतोय, काउंट प्लस 1, आणि माझा व्हाईल लूप मी इथे क्लोज करतोय. बघा मला तो जो काही लूप आहे तो किती वेळा एक्झिक्यूट होऊन मिळाला आहे, 6 वेळा एक्झिक्यूट होऊन मिळालेला आहे. कारण काउंट मी 0 ला सेट केलेला आहे. तर मग त्याने व्हॅल्यू कुठपर्यंत घेतलाय, 0 1 2 3 4 5, आणि ज्यावेळेस काउंटची व्हॅल्यू 6 झाली तेव्हा तो काय झालाय, लूप तिथे ब्रेक झालाय. मी अगेन काउंट हा 0 ला सेट करतोय. आणखी एक फाईल मी इथे घेतोय, व्हाईल काउंट लेस दॅन ऑर इक्वल टू 10, प्रिंट काउंट. मी इथे काउंटच प्रिंट करतोय. स्क्रोल करून घेतोय मी स्क्रीन. ओके, प्रिंट काउंट. आता काउंट प्लस प्लस करते कारण आपल्याला स्टॉप कंडिशन आली पाहिजे. काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1, आणि लूप मी ते काय केले, क्लोज केले, आणि मला हे 0 to 10 नंबर काय मिळालेत, मला इथे प्रिंट होऊन मिळालेले आहेत. 0 to 10 पर्यंत मला काय मिळालं, इथे आउटपुट मिळालेलं आहे. मग जर आपण ह्या प्रोग्रामचा जर विचार केला, तिथे मी काउंट काय केलाय, 0 ला सेट केलाय. फाईल काउंट लेस दॅन ऑर इक्वल टू 10, दॅट इज 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन इज ट्रू, प्रिंट काउंट.
काउंटची व्हॅल्यू काय आहे आता 0 आहे, त्याने इथे 0 आपल्याला प्रिंट केलेला आहे. त्यानंतर काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1 दॅट इज 0 प्लस 1 आणि काउंटची व्हॅल्यू आता झाली 1. तो परत लूपमध्ये कंडिशन चेक करण्यासाठी येतोय 1 लेस दॅन ऑर इज इक्वल टू 10 कंडिशन इज ट्रू, कंडिशन इज ट्रू आणि त्याने काय केले लूपमध्ये परत एकदा एंटर केले आणि प्रिंट काउंट केले. काउंटची व्हॅल्यू आत्ता 1 आहे म्हणून इथे त्याने 1 प्रिंट केलेला आहे. त्यानंतर काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1 काउंटची व्हॅल्यू 1 आहे, त्याच्यात त्याने आणखी 1 ॲड केला आणि आता काउंटची व्हॅल्यू झाली 2. असो तो इथे गेलाय परत कंडिशन चेक करायला 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन इज ट्रू आणि तो परत एकदा प्रिंट काउंट करायला आलाय. काउंटची व्हॅल्यू आता 2 आहे म्हणून याने इथे 2 जो काय आहे प्रिंट केलेला आहे. अशाच पद्धतीने तो काय करतोय 9 पर्यंत जातोय, 10 पर्यंत जातोय आणि 10 इथे आपल्याला प्रिंट करून देतोय. ज्यावेळेस ही व्हॅल्यू 11 होणार आहे, काउंटची व्हॅल्यू 11 होणार आहे, त्यावेळेस 11 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन इज फॉल्स आणि तो आपल्या लूपच्या बाहेर येणार आहे. म्हणून आपल्याला इथे 0 to 10च प्रिंट झालेले आहे, जास्त प्रिंट झालेले नाहीत. या पद्धतीने आपल्याला लूप जो काही आहे व्हाईल लूप तो आपल्याला इथे या पद्धतीने आउटपुट प्रिंट करून देणार आहे. जे प्रिंट काउंट आहे हे आपण इथे एक्झिक्यूट केलेलं आहे मल्टिपल टाइम्स आणि ही आपल्यासाठी काय आहे व्हाईल लूपमध्ये जी काही कंडिशन आहे, व्हाईल लूपमध्ये ही जी काही कंडिशन दिलेली आहे ही आपल्यासाठी काय आहे स्टॉप कंडिशन आहे. जोपर्यंत ही फॉल्स होत नाही तोपर्यंतच हा लूप इथे एक्झिक्यूट होत राहतो. ज्यावेळेस ही फॉल्स होते त्यावेळेस तो लूपच्या बाहेर येतो. त्यानंतर आपल्याकडे जो पुढचा लूप आहे तो आहे फॉर लूप. आपल्याला आर प्रोग्रामिंगने जो लूपचा प्रकार पुढचा दिलेला आहे तो आहे फॉर लूप. तर फॉर लूप आपल्यासाठी काय सांगतोय ते एकदा बघून घेऊयात. अ फॉर लूप इज अ रिपीटेशन कंट्रोल स्ट्रक्चर दॅट अलाउज यू टू एफिशियंटली राईट ए लूप दॅट नीड्स टू एक्झिक्यूट अ स्पेसिफिक नंबर ऑफ टाइम्स. इथे आपल्याला नंबर ऑफ स्टेटमेंट नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट करता येणार आहेत. त्याचा जर सिंटॅक्स बघायचा झाला फॉर व्हॅल्यू इन व्हेक्टर असेल तर हे नंबर ऑफ स्टेटमेंट्स इथे एक्झिक्यूट होणार आहेत. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण बघूयात. इथे मी डिक्लेअर करून घेतोय, व्हॅल्यू असाइन करून घेतोय फॉर लूप एक्झाम्पल व्ही मध्ये व्ही इज इक्वल टू फॉर लूप एक्झाम्पल फॉर I in 1 to 5 सिरीज दिलेली आहे. मी तिथं वेक्टर जे म्हटलंय आपण सिंटॅक्स मध्ये ती सिरीज दिलेली आहे 1 ते 5. प्रिंट व्ही तेव्हा मी काय करतोय व्ही प्रिंट करतोय आणि मला 5 वेळा लूप एक्झिक्यूट होऊन मिळालेला आहे. कारण 1 ते 5 मध्ये 5 अंक आहेत, मला ते 5 वेळा ते काय मिळाले व्ही प्रिंट होऊन मिळालेला आहे. कारण आय ची व्हॅल्यू त्याने 1 पासून ते 5 पर्यंत कन्सिडर केलेली आहे आणि हे लूप काय केलेलं आहे 5 वेळा एक्झिक्यूट केलेला आहे. मी ज्यावेळेस आणखी एकदा फॉर लिहितोय फॉर आय इन 1:5 1 ते 5 आणि प्रिंट आय करतोय. इथे व्ही आधी प्रिंट केलता, मी इथे आय प्रिंट करतोय. मला इथे 1 ते 5 उत्तर मिळालेलं आहे. कारण पहिल्यांदा ज्यावेळेस तो लूपमध्ये येतोय त्यावेळेस आयची व्हॅल्यू 1 आहे, नंतर 2 3 4 5 सिरीज तिथे किंवा वेक्टर आपला काय झालेला आहे एंड झालेला आहे आणि आपला तो जो काही लूप आहे तिथे तो स्टॉप झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला ह्या फॉर लूपचा आपल्या प्रोग्राममध्ये उपयोग होत असतो. ही जी काही आय इन 1 to 5 ही जी काही सिरीज आहे 1 to 5 ची जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपल्याला काय मिळतंय इथे आउटपुट मिळतंय. यानंतर आपल्याला जे बघायचं आहे ते आहे लूप कंट्रोल स्टेटमेंट्स. लूप कंट्रोल स्टेटमेंट आपण रिपीट लूपमध्ये ब्रेक बघितलेला आहे, आपण त्याचा यूज आधीच बघितलेला आहे. कारण लूप कंट्रोल स्टेटमेंट चेंज एक्झिक्यूशन फ्रॉम इट्स नॉर्मल सिक्वेन्स व्हेन एक्झिक्यूशन लिव्हज अ स्कोप
ऑल ऑटोमॅटिक ऑब्जेक्ट्स दॅट वी आर क्रिएटेड इन दॅट स्कोप आर डिस्ट्रॉइड. आपण ब्रेक जे एक्झाम्पल बघितलेलं आहे रिपीटचं, तिथे आपण ब्रेकचा उपयोग बघितलेला आहे. कारण ब्रेक स्टेटमेंट काय करते, टर्मिनेट्स द लूप स्टेटमेंट अँड ट्रान्सफर्स एक्झिक्युशन टू दी स्टेटमेंट इमिडिएटली फॉलोविंग द लूप. ओके. आणि दुसरं जे आहे आपल्याकडे ते आहे नेक्स्ट स्टेटमेंट. द नेक्स्ट स्टेटमेंट सिम्युलेट द बिहेवियर ऑफ आर स्विच. ओके. आपण हे परत एकदा आर ब्रेक स्टेटमेंट बघूयात. तर आर काय करतोय, आपल्याला ब्रेक स्टेटमेंट जे काही प्रोव्हाइड केलेलं आहे आरने ते आपण एकदा बघूयात. त्याचं जर डिस्क्रिप्शन आपण इथे बघितलं, व्हेन द ब्रेक स्टेटमेंट इज एन्काउंटर्ड इनसाइड ए लूप द लूप इज इमिडिएटली टर्मिनेटेड अँड द प्रोग्राम कंट्रोल रिझ्युम्स ॲट द नेक्स्ट स्टेटमेंट फॉलोइंग द लूप. ओके. त्याचा जर सिंटॅक्स बघायचा झाला तर फक्त ब्रेक आहे. आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूयात. इथे मी व्ही डिक्लेअर केलाय, त्यामध्ये ब्रेक स्टेटमेंट एक्झाम्पल, त्यानंतर काउंट घेतोय 0. परत एकदा आपण रिपीट लूपचं एक्झाम्पल बघूयात, जे की आपण सुरुवातीला बघितलं होतं, पण ते लूपसाठी एक्झाम्पल बघितलेलं होतं आणि इथे आपल्याला ब्रेक स्टेटमेंटसाठी एक्झाम्पल बघायचं आहे. प्रिंट व्ही करतोय, काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1 इफ काउंट ग्रेटर दॅन 5. इफ काउंट ग्रेटर दॅन 5, ज्यावेळेस काउंट ग्रेटर दॅन 5 होणार आहे त्यावेळेस आपल्याला हे लूप काय करायचं आहे, ब्रेक करायचं आहे. त्यासाठी मी लूप ब्रेक होण्याआधी एक मेसेज देतोय लूप ब्रेकचा. ओके. लूप ब्रेक. आणि इथे आता जो आपण पॉईंट बघतोय ब्रेक, ते स्टेटमेंट मी इथे यूज केलेला आहे. याचा उपयोग कशासाठी होणार आहे, ज्यावेळेस ही इफची कंडिशन ट्रू होणार आहे त्यावेळेस तो काय करणार आहे, लूप ब्रेक करणार आहे. स्क्रीन स्क्रोल करून घेतोय मी. बघा इथे मला हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झालेलं आहे आणि त्यानंतर लूप इथे ब्रेक झालेला आहे. जर आपण जर सिंटॅक्स बघितला तर फक्त हा इथे आपल्यासाठी हा ब्रेक आहे. इथे काय आहे, ब्रेक आहे. इथे ब्रेक आहे. पण हे जे काही रिपीट लूप आहे हे ब्रेक करण्यासाठी ह्या ब्रेक स्टेटमेंटचा इथे उपयोग झालेला आहे. कारण रिपीट लूप जे आहे ते सेव्हरल नंबर ऑफ टाइम्स किंवा मल्टिपल टाइम्स काय करते, आपल्यासाठी कमांड्स एक्झिक्यूट करते. आणि स्टॉप कुठं होणार आहे, ज्यावेळेस त्याला स्टॉप कंडिशन सापडणार आहे त्यावेळेस. ज्यावेळेस स्टॉप कंडिशन फाउंड होणार आहे त्यावेळेस तो काय करणार आहे, हे लूप ब्रेक करणार आहे. लूप ब्रेक करण्यासाठी ब्रेकचा उपयोग होतोय आणि ह्या कंडिशनचा उपयोग कशासाठी होतोय, ही स्टॉप कंडिशन आहे. ज्यावेळेस ही कंडिशन ट्रू होते त्यावेळेस तो ह्या इफ मध्ये येतोय. लूप ब्रेक हे स्टेटमेंट तो तिथे प्रिंट करतोय आणि नंतर ब्रेक एक्झिक्यूट केल्यानंतर हे लूप काय करतोय, तो ब्रेक करतोय. इथे बघा व्ही इज इक्वल टू ब्रेक स्टेटमेंट एक्झाम्पल आहे. काउंट इक्वल टू 0 केलंय, रिपीट लूप स्टार्ट केले, प्रिंट व्ही केलंय, काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1 इफ काउंट ग्रेटर दॅन 5, देन प्रिंट लूप ब्रेक आणि ब्रेक स्टेटमेंट. हे आपल्यासाठी इथे महत्त्वाचं आहे ब्रेक स्टेटमेंट. मग जोपर्यंत ही कंडिशन ट्रू होत नाही तोपर्यंत हे लूप काय होणार आहे, सुरू राहणार आहे. लक्षात येते. ही कंडिशन ट्रू झाली म्हणजे काय होणार, इफ एक्झिक्यूट होणार. इफ मध्ये जे काही स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होणार आणि ते स्टेटमेंट काय आहेत, ब्रेकचे स्टेटमेंट आहे. मग ब्रेक काय करणार आहे, हे लूप इथे ते ब्रेक करणार आहे. म्हणजे जोपर्यंत ही कंडिशन ट्रू होत नाही तोपर्यंत हे लूप फिरत राहणार आहे. ज्यावेळेस ही कंडिशन ट्रू झाली, ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं, हे लूप इथे ब्रेक होऊन जाणार आहे. मग इथे बघा आपल्याला हे आउटपुट मिळालेलं आहे. 6 वेळा त्याने काय केले, ब्रेक स्टेटमेंट एक्झाम्पल, हे जे काही स्टेटमेंट आपण इथे लिहिलेलं होतं व्ही मध्ये ते आपलं इथे प्रिंट झालेलं आहे. कंडिशन ज्यावेळेस ट्रू झाली त्यावेळेस त्याने इफ एक्झिक्यूट केला आणि इथे काय केले, प्रिंट लूप ब्रेक. इथे बघा लूप ब्रेक हे स्टेटमेंट त्याने प्रिंट केलं. त्यानंतर ही कमांड एक्झिक्यूट केली. कमांड काय आहे, ब्रेकची कमांड आहे. ही ज्यावेळेस एक्झिक्यूट झाली त्यावेळेस त्याने हे रिपीट लूप काय केलेलं आहे, तिथे ब्रेक केलेलं आहे आणि आपला प्रोग्राम काय झालेला आहे, स्टॉप झालेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जे
दुसरं बघायचं आहे ते नेक्स्ट स्टेटमेंट. नेक्स्ट स्टेटमेंट बघायचं आहे. त्याचा उपयोग काय होणार आहे ते एकदा आपण बघूया. द नेक्स्ट स्टेटमेंट इन आवर प्रोग्रामिंग लँग्वेज इज युजफुल व्हेन वी वॉन्ट टू स्किप द करंट इटरेशन ऑफ ए लूप विदाउट टर्मिनेटिंग इट. ज्यावेळेस आपल्याला एखादं स्टेटमेंट नको असेल प्रिंट होणं, एखादा आउटपुट आपल्याला प्रिंट होणं नको आहे, पण ती कंडिशन येणार आहे. मग ज्यावेळेस ती कंडिशन येईल तेव्हा ते लूप काय करायचे किंवा ते स्टेटमेंट काय करायचे आहेत, स्किप करायचे आहेत, पण लूप टर्मिनेट नाही करायचे. कारण ब्रेक स्टेटमेंट ज्यावेळेस आपण बघितले त्यावेळेस ते काय करते, लूप पूर्णपणे ब्रेक करते. पण आपल्याला तसं नको आहे. एखादी स्पेसिफिक कंडिशन आली तर लूप काय करायचे, फक्त स्किप करायचे आणि त्याने पुढचे स्टेटमेंट परत एकदा किंवा पुढच्या कंडिशनपासून परत एकदा त्याने ते लूप एक्झिक्यूट केलं पाहिजे. आपल्याला या पद्धतीने आउटपुट डिस्प्ले करायचा असेल त्यावेळेस आपल्याला ह्या नेक्स्ट स्टेटमेंटचा तिथे उपयोग होणार आहे. मग आपण जर उरलेलं डिस्क्रिप्शन बघितलं, ऑन एन्काउंटरिंग नेक्स्ट द आर पार्सर स्किप्स फर्दर इव्हॅल्युएशन अँड स्टार्ट्स नेक्स्ट इटरेशन ऑफ द लूप. तो काय करतोय, ती जर त्याला स्पेसिफिक कंडिशन तिथे सापडली तर तो काय करणार आहे, लूप नेक्स्ट करणार आहे. म्हणजे लूप परत एकदा एक्झिक्यूट करायला तो तिथे सुरुवात करणार आहे. त्याचा सिंटॅक्स आहे फक्त नेक्स्ट. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण बघूयात. इथे मी फॉर घेते, फॉर आय इन 1 to 7, 1 ते 7 ची सिरीज दिली मी फॉर मध्ये. इफ I is equal to 5, नेक्स्ट करायचे. त्याला I is equal म्हणजे I ची व्हॅल्यू 5 झाली तर त्याने ती स्किप केली पाहिजे, अदरवाईज त्याने प्रिंट केला पाहिजे I. आणि फॉर लूप मी इथे क्लोज करते. बघा मला काय आउटपुट मिळालंय आहे. इफ I is equal to 5 ही जर कंडिशन ट्रू झाली तर काय करायचे, नेक्स्ट करायचे, अदरवाईज प्रिंट I करायचं. तर आउटपुटमध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल 1 2 3 4 त्याने प्रिंट केलाय. आता I ची व्हॅल्यू 5 झालेली आहे. म्हणजे 5 is equal to 5 कंडिशन काय झाली, ट्रू झाली. म्हणून त्याने काय केले, लूप नेक्स्ट केले. लूप काय केलं इथे, नेक्स्ट केलंय. आणि हे स्टेटमेंट त्याने काय केलेलं आहे, इथे स्किप केलेला आहे. तो पुन्हा एकदा इथे आलाय आणि पुन्हा एकदा त्याने काय केलेलं आहे, लूप एक्झिक्यूट केलेला आहे. मग आता I ची व्हॅल्यू काय झाली, परत 6 झालेली आहे. सिरीजमध्ये आहे ना 1 to 7 मध्ये 6 झालेली आहे. 6 is equal to 5 आहे का, नाही, त्याने प्रिंट I केलेला आहे. म्हणून इथे 5 इथे स्किप झालेला आहे. 6 आणि 7 आन्सर मिळाले. 1 2 3 4 5 जो आहे त्याने स्किप केला आहे. 6 आणि 7 आपल्याला तिथे त्याने आउटपुटमध्ये प्रिंट करून दिलेलं आहे. अशा वेळेस आपल्याला ह्या नेक्स्टचा उपयोग होऊ शकतो. जिथे आपल्याला एखादं स्पेसिफिक कंडिशन असेल ती आपण काय करू शकतो, स्किप करू शकतो. ती कंडिशन आल्यानंतर हे स्टेटमेंट स्किप झाले पाहिजे. अशी फॅसिलिटी ज्यावेळेस आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये प्रोव्हाइड करायची असते त्यावेळेस आपल्याला ह्या नेक्स्टचा उपयोग होणार आहे. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.